आपण पाहत आहे महाराष्ट्र दर्शन न्यूज मीडिया। पाहूया सविस्तर बातमी। आदिशक्ती नगर माटरगाव काली पिली स्टाफ माटरगाव सार्वजनिक बांधकाम विभागच्या ठेकेदाराचा मनमानी कारभार। रोडच्या साईट नाली बांधकामाच्या वरून रस्ता खोदून ठेवला असून येणे जाणे करिता नागरिकांना होत आहे त्रास। नंबर 5 आदिशक्ती नगरमध्ये हा जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्याचं अनेक वर्षापासून हा रस्ता बंद पडलेला आहे आणि त्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावर बी त्या पुलाचं त्या नालीचं काम पूर्ण झाल्यावर बी तो रस्ता चालू करण्यात आलेला नाही आहे। ठीक आहे, हा बाजूचा जो प्लॉटिंगवाला आहे त्याच्या प्लॉटिंगमधून पर्यायी मार्ग आपण म्हणून टाकलेला आहे, पण उद्या चालून त्या प्लॉटवाल्याला जाऊ नाही दिलं। ते लोक, हे रहदारी, हे गाडीवाले, हे मोटरसायकलवाले, शाळकरी विद्यार्थी जाणार कुठून हा प्रश्न गंभीर आहे। ग्रामपंचायतला ह्या गोष्टी दिसत नाहीत काय? किंवा हा जो ठेकेदार असेल त्याला हा विषय दिसत नाही काय? याला ग्रामपंचायत कारणीभूत आहे। ग्रामपंचायतचं काम आहे की तुम्ही रोडवर कुठं आपल्या गड्डे पडले, कुठं रोड बंद पडला, ग्रामसेवक साहेब फिरून पाहत नाही। त्यांना माहिती नाही की गावामध्ये कोणता रस्ता कसा आहे, त्यांना हे माहिती नाही की गावामध्ये कोणता प्रमुख रस्ता आहे, त्यांना हे माहिती नाही की गावामध्ये कोणी किती अतिक्रमण केलं, त्यांना हे माहिती नाही की गावामध्ये कोणी रस्त्याच्या मधोमध काय आणून टाकलेलं आहे। आज गावामध्ये जिथं जिथं रहदारीचा अडथळा निर्माण होत आहे, वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे, शाळकरी विद्यार्थी असतील, शाळकरी मुलं असतील किंवा गावातील नागरिक हे त्रस्त झालेले आहेत, तरीसुद्धा या ग्रामपंचायतला जाग येत नाही आहे। यानंतर ग्रामपंचायतला जाग नाही आली तर आम्ही त्यांना आमच्या भाषेमध्ये धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही।